उद्या जुनी मिल बेकार कामगार वारसदार जनहित संघर्ष समितीची बैठक आपण आयोजित केली आहे छत्रपती रंगमोहन या ठिकाणी. काय नेमकं काय समाज कल्याण विभाग या ठिकाणी नेमकं काय असणार आहे उद्याच्या सभेमध्ये? मी औदुंबर नारायण पुढे मी ज्या वेळेला ही नका आमची संस्था जी येणं दाखवते अडके ही अजून आमची लिगली कायदेशीर मंजूरच नाही आहे, तर आम्ही सभा घ्यायचा प्रश्नच येत नाही, प्रेस कॉन्फरन्स बी घ्यायचा प्रश्न येत नाही. त्यांनीच स्वतःच मनाने हे करू लागले, त्यामुळं मला दखल द्यायचं काय कारण नाही. माझ्या नावाने काय करतो त्याची मी काय करणार? आय एम नॉट रिस्पॉन्सिबल. माझी आहे का त्या ठिकाणी हजेरी नाही आहे. नाही, पण तुमचं नाव आहे ना इथं या नाव ठिकाणी असलं तर अध्यक्ष. कुणी काही व्हॉट्सअपला कुणीही माझं नाव घेईल, मग घेतलं तर मी जबाबदार होतो का? नाही. नाही, पण प्रत्येक सभासदापर्यंत हा मेसेज पोहोचवण्यात आला आहे की 21/12/2025 रोजी संध्याकाळी 5:30 ते 8:30 या वेळेत आपण बैठक घेणार आहे समाज कल्याण या ठिकाणी. नाही नाही, हे खोटं आहे सगळं. हे त्यांनी रचलेलं खेळ आहे, मी रचलेलं नाही. कोण रचलेलं आहे? कुणी अडकणी रचलं असेल किंवा ते जे कोणी संबंधित आहे, ज्यांनी कोणी नाही का तिथे हजर होऊन बोलणार आहेत, हिशोब मंजूर करण्याकरता हे सगळं चाललेलं आहे. हे सगळं खोटं आहे. मग उद्या सभा वगैरे का नाही आहे का? सभा माझ्यातर्फे तरी काय नाही, त्यानं काय करावं हे माझा प्रश्न नाही. पण मला एक गोष्ट सांगा, तुमची समितीचं नाव अध्यक्ष म्हणून तुमची म्हणजे त्या ठिकाणी नाव टाकलेलं आहे. आपण कायदेशीर ती मंजूरच झालेली नाही अजून. कायदेशीर मंजूर झाली तरच त्याला अर्थ आहे. कायदेशीर मंजूर नाही तर त्याला मला अर्थ कुठं राहतो? म्हणजे जुनी मिल बेकार कामगार वारसदार संघर्ष समितीची तुमची समिती अजून मंजूरच झालेली नाही आहे. मंजूर बिलकुल झालेली नाही. मग तुम्ही अध्यक्ष आणि डॉक्टर अडके सचिव म्हणून नावं लावतात ना तुम्ही सगळीकडे. त्याने लावायला मी काय करायला? माझं कुठं सही आहे का किंवा मी अध्यक्ष आहे म्हणून? बरं, नाही. पण आता सभासदांनी काय हे घ्यायचं, बोध घ्यायचं हे एकंदरीत सभासदांना कळायला पाहिजे. या ठिकाणी अध्यक्ष नाही म्हणजे का नाही हे विचारायला पाहिजे सभासदांनी. विचारत नाही म्हणजे त्यांच्यामध्ये बी गोष्टी आहे. त्यांनी का अंडर ऑब्लिगेशन जाते त्याच्या? या खोट्या ह्याला म्हणणं का बरं याने होय म्हणतात? मग उद्या तुम्ही सभासदांना काय आवाहन करणार आहे आज? आम्ही अजून काय जोपर्यंत आमची संस्था मंजूर होत नाही कायदेशीर तोपर्यंत आम्ही काही बोलायचं मला अधिकार बी नाही आणि तशी मी कोणतंही बेकायदेशीर काम करत नाही. म्हणजे उद्या होणारी सभा हे पूर्णपणे बेकायदेशीर असं तुम्हाला म्हणायचं? बेकायदेशीर आहे. जुनी मिल संघर्ष समितीचे नाही, आम्ही त्याच्यामध्ये अध्यक्ष म्हणून रीतसर कायदेशीर मंजुरी मिळालेली नाही. मग डॉक्टर अडके वारंवार सचिव जुनी मिल संघर्ष समिती म्हणून नाव त्यांनी काय लावतात करावं हे माझा कुठं प्रश्न आहे. आणि त्यांनी काय- अध्यक्ष म्हणून तुमचंही नाव घालतात ते. मग घालू नये. मी काय करणार तुला? मी काय त्याचे कंप्लीट 24 तास काय डोक्यावर बसू शकत नाही. ठराविक त्यांच्या माणसांचा ग्रुप आहे, त्यांनी काय करावं त्यांनी करावं. मी त्याच्यामध्ये सामील आहे का मला दाखवा कुठेच आहे की बाबा त्याच्याबरोबर. नाही, आता जे व्हॉट्सअपवर जे मेसेज व्हायरल होतं त्याच्याबद्दल तुम्ही तक्रार वगैरे करणार आहे का पोलिसांकडे? मग नाही, मी पोलिसांनी करायला पाहिजे की बाबा तुम्ही इथे नाही तर हे सभा कोण घ्यायला, हे पोलिसांनी करायला पाहिजे. मी प्रत्येक वेळेला त्यांना घ्यायचं, त्यांनी मला कुठेतरी तिसरीकडे दिशा दाखवायची. हेच चाललेलं आहे आजपर्यंत. त्यांचं काम नाही का? तरी सुद्धा आमचं जनतेची अशी हे असते की तुमच्या नावाने जर कोणी मेसेज व्हायरल करत असेल तुम्ही त्याचं कॉग्निशन घेणं गरजेचं काय आहे. गरज आहे मला? हे बघा, असे व्हॉट्सअपला कुणीही काहीही देऊ शकतंय. मला त्याच्यामध्ये भाग घेतला तर मला प्रत्येकाच्या पाठीमागे 24 तास पुरायचे नाहीत मला, आहे की नाही? उगा कुणी काही द्यायचं मी त्याला त्या व्हेरिफिकेशन डेट बसली, याला काय अर्थ आहे का? नाही, एकंदरीत तुमच्या बोलण्यावर असं दिसतंय की जुनी मिल संघर्ष समितीची योजनाच मंजूर झाली नसताना मग अध्यक्ष आणि सचिव हे खोट्यापणाने काही हे खोटं आहे. जोपर्यंत मंजूर होत नाही तोपर्यंत हे खोटं आहे. सगळं बेकायदेशीर आहे. हां, बेकायदेशीर आहे. मग प्रेस कॉन्फरन्स घेता तुम्ही सगळे मी करता, नाही घेतली. तुमची समितीचे सचिव म्हणून डॉक्टर अडके सचिवांनी घेतात. काय करायचं हे त्याचे पर्सनल निर्णय आहेत, माझे नाही. माझे नाव घालतं त्यानं, पण माझे निर्णय नाहीत ते. माझे निर्णय आहेत का? नाही. मग आता उद्या सभासदांनी कार्यक्रमाला जाऊ का नाही? नाही, जाऊ दे. ज्यांना जायचं आहे त्याला त्यांच्या अंडर ऑब्लिगेशन असेल त्यांनी जाऊ दे. त्यांनी काय करावं हे माझा प्रश्नच नाही. मग सभा बेकायदेशीर आहे. बेकायदेशीर आहे हे तर तुम्हालाही कळतं.
मी सांगायची गरज नाही.